नमस्कार, स्टोरी टेलर श्रद्धा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता वाजलेत रात्रीचे 8:45 आणि आज आहे शनिवार आणि एवढ्या रात्री मी बॅग वगैरे घेऊन कुठे चालले असेल बरं? तर मी चालले डोंबिवलीला. डोंबिवली हे माझं माहेर आहे. तर माझी आई आता खाली येऊन थांबली आहे. मी पटापट, मला उशीर झाला खाली पोचायला, मला उशीर झाला. आज त्यांचं तर दुसरं काहीतरी. आता श्रद्धा येते तिच्या त्या मैत्रिणीच्या मुली, समृद्धीच्या मैत्रिणीच्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे ना. नाही, मी उलट माझा प्रोग्राम होता उद्या तुझ्या सासूबाईंना वगैरे भेटायला यायचं. रविवारी म्हणलं या पोरी जातील ना वाढदिवसाला. आत्ता जस्ट आम्ही डोंबिवलीला पोहोचलो, मी आणि आई. तुम्हाला ऐकू येतं आहे का मी काय बोलते? तर ही आहे माझी बिल्डिंग. इकडे आम्ही खेळायचो लहानपणी, बिल्डिंगमधले सगळे मित्रमैत्रिणी. आणि आमची बिल्डिंग खूप शांत आहे. म्हणजे इकडे कधीच कुठला आवाज किंवा डिस्टर्बन्स असा कधीच नव्हता. तुम्हाला जर दिसत असेल व्हिडिओमध्ये तर तुम्हाला लक्षात येईल की इकडे हिरवळ खूप आहे. म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये ना ॲक्च्युली झाडं खूप आहेत, भरपूर प्रमाणात झाडं आहेत, वेगवेगळी झाडं आहेत. त्यामुळे खूप पीसफुल असा एरिया आहे. पीसफुल आहे आमची बिल्डिंग. तो बंद होतच नाही ना, लूज आहे ना त्याचं लॉक. अलगद बंद केला असेल. हा गेला ना शुभम. हां, करेक्ट. ती बाहेरची कडी ती लावून जाते. शुभमचं काम आहे. मग कुठे ठेवणार तो चावी? त्याच्याजवळ थोडीच ठेवणार. आलो, घरी आलो. येस. पहिलं ते याचं बंद कर, कारण मच्छर. किती रिकामं दिसतंय घर. हे आहे घर. हा आहे लिव्हिंग रूम. सो ही आहे बेडरूम. हे घर फार मोठं नाही आहे, साधा 1 BHKचा फ्लॅट आहे. आम्ही खूप लहान होतो, म्हणजे मी आणि माझी बहीण खूप लहान होतो जेव्हा आम्ही ह्या घरी राहायला आलो होतो. मला इतक्या वर्षांनंतर पण तो दिवस खूप चांगला अजूनही आठवतोय. कांदिवलीचं घर जे माझं सासर आहे ते तुम्ही पाहिलंत माझ्या ब्लॉगमध्ये. खारघरचं घर जिथे मी आता राहते ते तर तुम्ही नेहमीच बघता. पण हे माझं माहेर आहे. हे घर तुम्ही अजून पाहिलं नव्हतं. आणि हे घर ते आहे जिकडे मी लहानाची मोठी झाली आहे. आणि भरपूर किस्से, भरपूर स्टोरीज ह्याच घरातनं तुम्हाला ऐकायला मिळतील माझ्याकडनं. सो ऑफकोर्स हे घर तर स्पेशल आहे. माझ्या मनाच्या अगदी जवळचं माझं स्वतःचं हेच घर आहे. छोटंसं घर आहे, पण माझ्या लाईफमधला कम्फर्टेबल झोन हाच आहे. हेच माझं घर आहे. आणि डोंबिवली त्यामुळे माझ्या मनाच्या अगदी जवळची आहे. मी आणि आई आत्ता जस्ट घरी पोहोचलो. आणि इथे येण्याआधीच मी आईला सांगितलं होतं की प्लीज माझ्यासाठी मटण बनव, तुला पॉसिबल झालं तर. पण ऑफकोर्स ती आई आहे, ती कुठल्याही कंडिशनमध्ये माझ्यासाठी बनवणारच. सो खूप महिने झाले होते आईच्या हातचं मटण खाऊन. अमितची आई स्पेशली बनवून पाठवत असते आमच्यासाठी आणि त्या उत्तमच बनवतात, त्यात काही वादच नाही आहे. पण तरी एक आईच्या हातची चव
आपल्यासाठी स्पेशल असते, वेगळी असते. कारण आपण लहानपणापासून आपल्या आईच्या हातचंच जेवण जेवत आलेलो असतो, त्यामुळे ती चव आपल्यासाठी खूप स्पेशल असते. सो आणि भरपूर महिने झाले होते आईच्या हातचं मटण मी खाल्लं नव्हतं. त्यामुळे मी आईला सांगितलं की प्लीज यावेळेस तुला पॉसिबल झालं तर प्लीज माझ्यासाठी मटण बनव. त्यामुळे ती आल्या आल्या किचनमध्ये गेली बिचारी. आम्ही येता येता आता मटण घेऊन आलो आणि ती लगेच किचनमध्ये गेली मटण बनवण्यासाठी. आज आईच्या घरी का आले ते तुम्हाला सांगते. उद्या एक कार्यक्रम आहे, बर्थडे पार्टी आहे बेसिकली, जी मला अटेंड करायची आहे, मला आणि माझ्या बहिणीला. मी आणि माझ्या बहिणीची एक कॉमन फ्रेंड आहे मृणाली. तिच्या बाळाचा पहिला वाढदिवस आहे. तिच्या मुलीचं नाव रेवा आहे आणि रेवाचा उद्या पहिला वाढदिवस आहे. त्यामुळे तिने आम्हाला आमंत्रण दिले त्यासाठी आणि त्या बड्डेचं फोटोशूट आणि व्हिडिओग्राफी मी करणार आहे. त्यामुळे मला स्पेशल इन्व्हिटेशन होतं आणि मी त्यासाठी खास आलेले आहे. सो आधी मी विचार केला की खारघरवरनं डिरेक्टली बड्डेला जाईन उद्या, पण मग नंतर म्हटलं की जाऊ दे, खूप दिवस झाले मी घरी आले नव्हते. सो घरी जाते, आईला भेटते, छान वेळ घालवते माझ्या घरी आईसोबत आणि आईच्या हातचं मटण पण खाते आणि मग उद्या बड्डेला जाईन इकडनंच तयार होऊन. तर चला आता मी जरा किचनमध्ये जाते आईला मदत करायला, कारण बिचारी ती एकटीच जेवण बनवते. सो चलो, भेटते तुम्हाला. बाय. मस्त वास येतो एकदम. तू आता हे मटण शिजायला ठेवलंयस ना, म्हणजे आळणी, मटण आळणी, आणि त्यानंतर मग वेगळी फोडणी देणार. विठ्ठलाची मूर्ती कुठून आणली तुम्ही? छान आहे. आता कुठून काढलं? याच्यासोबत मटणचं आणलं पण वापर. मसाला केला होता, तो मसाला गावाला नेला तर वेगळा याला केला आणि म्हणलं थोडे पोहे तिकडे नेले तेव्हा पण मसाला तसाच राहिला तिकडे. मी ते घरी केला होता मसाला पोह्याचा. बंद करू का? ही पळी किती क्यूट आहे ना, छोटूशी पळी आहे, किती छान आहे. ही पळी कुठून आणलीस तू? ही पळी कुठून आणलीस एवढी छोटी? किती छान आहे. अगं ही पळी कुठून आणलीस एवढी छोटी? तेलासाठी. तेलासाठी? मस्त आहे. काय मस्त आहे. काय शोधते? अगं ते 2 चॉकलेट दिले होते. कोणी दिलं होतं चॉकलेट? निशा. लहानपणी मी आजीपेक्षा आजोबांशी जास्त क्लोज होते आणि मग आजोबा गेल्यानंतर मी आजीशी क्लोज झाले. झालं एखादा पीस घेऊन बघ याच्यातला छोटासा. बस बस ते घेऊन बघ. प्यायला अजून पाहिजे असं नाही ना, बस अजून एक शिट्टी घेऊन असं म्हणतो बघ. हे काय आहे सांगा? हे आहे स्वर्गसुख. आता मला हे टेस्ट करून आईला सांगायचं आहे. चीअर्स. अल्टिमेट सुख. हो, थोडासा घेतला नव्हता, असा वाटीत नव्हता घेतला. चिवडा छान आहे, मस्त. नाही सांडणार.
परफेक्टली शिजलंय. मला ब्लॉक करायला. आईचा मार्गशीर्ष महिना चाललाय म्हणून इथे आईने तिच्यासाठी पिठलं बनवलंय, तव्यावरचं पिठलं. आणि हे आहे मटण. बाजरीची भाकरी, कांदा लिंबू आणि मस्त गावरान मटण रस्सा. हा आहे माझा आजचा डिनर. ह्याचीच मी वाट बघत होते, किती महिने झाले. आता मी मस्त ताव मारणार आहे याच्यावर.